तिच्या विना आता मला करमत नाही. मित्रांनो, आजचा फार स्पेशल पॉडकास्ट आहे. मित्रांनो, माझं एक स्वप्न होतं की अशा व्यक्तिमत्वाबरोबर हा पॉडकास्ट करायचा. तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल कोण हे व्यक्तिमत्व आहे. शब्द कमी पडतील त्या माणसासाठी. आज माझ्या बरोबर फार एक स्पेशल गेस्ट आहे. द एकी टॉक्स. आणि मी आज हा मराठी पॉडकास्ट शो करतोय. माझ्या बरोबर आज आहे द वन अँड ओनली अभिजित बिचुकले. कशा आहेत? एक नंबर. तुला या ठिकाणी एक सांगायचंय मला की पॉडकास्ट वाले खूप आहेत. म्हणजे रील्स आणि पॉडकास्ट वाले हे किडे आणि मुंगे आहेत माझ्या नजरेत. पण तू आज वर आलास, धन्यवाद. हो, ज्या पद्धतीनं तुम्हाला कन्व्हिन्स केलंस, ज्या पद्धतीनं तुझी बोलायची भाषा आहे, ज्या पद्धतीनं येऊन ते सगळं मला समजावून सांगितलंस की माझ्यासाठी का पॉडकास्ट करायचा, तर हे तुझं स्किल बघून मी तुझ्याकडे आलो. बरोबर. नाहीतर भिडू, कडू, मडू, रडू अशी लय फिरतात माझ्या मागं. मी नाही जात. आणि ते रील्स वाले तर तुला माहित असतील. तुझ्या माध्यमातून एक सांगतो, कारण पॉडकास्ट मध्ये आलोय तर पॉडकास्ट मध्ये काय द्यायचं असतं काय द्यायचं नसतं हे मला चांगलं माहिती आहे. अर्थातच. खूप म्हणजे एक केला होता मी फलटणचा, आपला अमरचा एक. मला नाही आवडला तो पॉडकास्ट. तो तुझा व्ह्यू आहे. मला सुद्धा वाटलं कॅमेरा वगैरे व्यवस्थित नव्हतं, मला अजिबात आवडलं नाही. ऐका ना, ज्या वेळेला मला तुम्ही मान सन्मानानं बोलवता, त्यानं ज्या पद्धतीनं अमरनं बोलवलं ते एक झालं. आकाशनं आलो ना मी, इतरांकडे मी जाणार नाही किंवा जात नाही. त्यांची ती पद्धत पाहिजे. बरोबर. आणि मी येणं म्हणजे बिग बॉस हिंदीनं सिद्ध केलंय. बरोबर. की माझी व्हॅल्यू काय आहे इंडस्ट्रीमध्ये. आणि मग ते भुरटे सुरटे रील्स वाले जे माझ्यावरती चांगले रील्स करतात त्यांना थम्सअप. ओके. बरोबर. आणि निगेटिव्ह किंवा काय म्हणतात ते मीम्स, हा असं काहीतरी करत असतील ना, तुझ्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो त्या सगळ्या रील्स वाल्यांना पाय ना अक्का घालीन. मी समजू शकतो काय तो राग आहे, काय ती भावना आहे. मग तेच जे काय म्हणतात, मी बघितलं, मी स्वतः ते जास्त वापरत नाही. म्हणजे चांगलं होत आहे तर मामींचं माझ्याबरोबर मीम्स येणं ही चांगली गोष्ट आहे. मामाही बघतायत, देवेंद्रजी. पण गंमत काय आहे, जे वाईट पद्धतीने करतात ना तर त्यांची एकतर लायकी नसते ह्या जोड्याजवळ उभी राहण्याची आमच्या. म्हणून ते म्हटलं की मग हा पायच डायरेक्ट असं. बरोबर. मूळ मुद्द्यावरती येऊ आपण. कसं वाटतं आज तुम्हाला या मराठी पॉडकास्ट शो मध्ये येऊन आणि 2024च्या या लोकसभा निवडणुकीत एवढ्या मोठ्या हॉट सीट वरती आज तुम्ही बसलाय. महाराष्ट्रातल्या नंबर 1 पॉडकास्ट शो आपण म्हणू शकतो. आणि स्वतःच कौतुक. नाही हे तुमच्याकडून मी ऐकलंय. नाही, माझ्याकडनं काय ऐकायची गरज आहे. मी माझं स्वतःचं कौतुक कधी करत नाही. सलमान खान सुद्धा मला हँडसम हंक म्हटला होता हिंदी बिग बॉस मध्ये. जाऊन बघा उठवरती, एच कोण आहे इस घर में. पण सलमान खान हे पण बोलला होता की तुम्ही पंतप्रधान बनणार का, क्वेश्चन मार्क. नाही, क्वेश्चन मार्क नव्हता. हिंदी बिग बॉस वाल्यांनी ज्या पद्धतीनं माझं लॉन्चिंग केलं, ज्या पद्धतीनं मला लोकांसमोर आणलं, त्यामुळं हिंदी बिग बॉसच्या संपूर्ण टीमची मला ज्या पद्धतीनं प्रेझेंट केलं भारताचे भावी पंतप्रधान म्हणून एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरनं, तर समजून घ्यायला पाहिजे की मग परत आपण येतो हे रील्स वाले मीम्स वाले की तुम्हाला लग्न झाल्यानं सांगतो तुम्हाला भडव्यानं तुमची बायको सांभाळा येते का, तुम्ही कामावर जाता तेव्हा ती कुठे जाते बघा. बरोबर. हा, माझ्या नकल्यांपर्यंत पोहोचू नका. आलं का लक्षामध्ये. बिग बॉस मध्ये तुमच्या 700 पिढ्या बी जाऊ शकत नाहीत. बरोबर. बिग बॉस मराठी किंवा हिंदीमध्ये जाणं हे स्वप्न बघता बघता तुम्ही असेच मरून जाल. हे दोन्ही बिग बॉस मी गाजवले. आणि ऑब्वियस जी कंपनी होती त्यांनी मला सांगितलं की तुमचा नंबर होता बिग ब्रदर मध्ये जायचा अमेरिकेमध्ये, पण तो शो आता अलीकडच्या काळात बंद आहे. भाषा मीडियम नसतं कधीच.
ते मीच करू शकतो आणि हे डिक्लेअर झालेलं आहे. अरे यांना पाठीमागं कोणी डान्स करायला येणार नाहीत, ते काही रील्स बनवतात. बरोबर. हरामी. पण एवढा आक्रोश काय आहे रील स्टार वरती तुमचा? काय होतं की जे खरे स्टार आहेत ना त्यांच्या नकला करू नका, ओरिजिनल करा. आपण नक्की पाहू. आपली ही व्हिडिओ पण रील वरती जाणारच आहे, तर बघू लोक किती प्रेम करतात या रील्स वरती. सगळेच लोक प्रेम करतात माझ्यावर. अभिजित बिचुकले चालला कि मग मागं ते भुंकतात. बरोबर. ते भुंकणाऱ्यांकडे आपण बघत नाही, पण त्या हत्तीला मान सन्मान देणार आहेत ना 90-95% आहेत. हा जो आक्रोश आहे हा फक्त तुम्ही एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरतीच दाखव, तेवढ्या पुरताच बोललोय मी. पण हा रिअल लाईफ इंडस्ट्री बद्दल बोलत नाहीये. अच्छा. हे सोशल मीडियावरती जे बोंबलत फिरतात ना, लायकी नाही यांची. स्वतःच काहीतरी करून दाखवा. बरोबर. खूप मोठा अस्तित्व. पूर्वी बाई वाड्यावर या असा डायलॉग निळे फुले साहेबांचा असायचा. क्या बात आहे. तशी माझी गॉगलची आणि हेअरस्टाईल आणि तिलक लावलेला आहे. आणि हा तिलक जो आहे तो हिंदू धर्म नव्हे, हिंदू रीतिरिवाजांना मी घालतो. त्यामुळं ह्याचा हे करून जर तुम्ही नक्कल करत असाल तर तुमच्या आईचे नवरे हे 100च असले पाहिजेत. हा, ते एका बापाच्या अवलाद असूच शकत नाही. आणि तुमची आई तरी कुंकू लावती ते कुणाच्या नावाचं, ते भाडव्यानं पहिल्यांदा आईला जाऊन विचारा. आक्रोश समजू शकतो मी. फार खूप काही आहे तुमच्या मनात. कधी काही संधी मिळाली फिल्मसाठी वगैरे, काही मुंबईला जाऊन काही ऑडिशन वगैरे दिलंय का? डायरेक्ट प्रोड्युसरच तुमच्याकडे येतात की चला आपण एक फिल्म बनवू? माझा बूट सुद्धा आहे ना ऑडिशन देत नाही. हो, मला पाहिजे ते मी काम करतो. बरोबर. त्यामुळं आपलं जे प्रोडक्शन हाऊस आहे त्याच्या माध्यमातून जे चित्रपट येतील ते तुमच्या समोर येतील. ते कधी येतील? आता हे होऊ द्या, एवढे 15-20 दिवस जाऊ द्या. लगेच त्याची पत्रकार परिषद आपण हॉटेल ताजमध्ये करणार आहोत. हे 20 तारीख जाऊ दे एवढी. नवीन कलाकारांसाठी काय संधी? 100% आपण जे होतकरू आहेत कलाकार, ज्यांना जाण आहे त्या कामाची आवड आहे, जे नकला करत नाहीत किंवा जे काही करत नाहीत, जे खूप चांगलं काम करतात, कोणाला तरी संधी द्यायलाच पाहिजे. आपण संधी देतच आलो लोकांना आणि आपण अजूनही येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या टॅलेंटला संधी देणारच. बरोबर. कशी चालू आहे कल्याण लोकसभेची तयारी तुमची? हा कल्याण मतदारसंघातला प्रचाराचा विषय किंवा त्या ठिकाणी उमेदवारीचा विषय असताना सुद्धा तुझ्या विनंतीवरून मी आज पॉडकास्ट करतोय. तुम्ही आता कल्याणवरून पुण्याला आलाय? यस, करेक्ट. ओ यस, मी आता लगेच रिटर्न टू कल्याण. काल तिथं प्रचंड असा पाऊस पडला आणि सगळे त्या पद्धतीनं तिकडं गारटलं वातावरण, संपूर्ण निसर्गानं विस्कळीत केलं आणि त्यामुळे मी पटकन निघून आलो. योग होता की आजच पॉडकास्ट करायचं निघालं. बरोबर. वातावरण तिकडचं थोडस बिघडलं म्हणून मी पुण्यात आलो आणि आता पुण्यातही पाऊस पडतोय. बरोबर बरोबर. काय सांगताल कशी तयारी आहे? म्हणजे मला तर एक नेहमी प्रश्न पडतो, तुम्ही जवळपास 2003-04 पासून निवडणुका लढत आले, बरोबर? कसं पाहता? म्हणजे आज एक ग्रुप जरी किंवा कोणत्या तरी गोष्टीची सुरुवात जरी करायची असेल तर एक फायनान्शियल हेल्प लागते, बरोबर? तर तुम्ही तर एवढा मोठ्या एका निवडणुकीला सामोरं जात आहे, बरोबर? तर कशी तुम्ही ह्या निवडणुकीची तयारी करता फायनान्शियल? माझ्या कष्टाचे पैसे जेवढे माझ्याकडे आहेत तेवढे लावून मी नेहमी ती निवडणूक लढतो आणि ती लढणं फार गरजेचं आहे. जर मी काही पेरलं नाही ना तर मला काही मिळणार नाही. एवढे वर्ष झालं तुमचं डिपॉझिट जप्त होत आहे आणि त्या लढ्याला यश येत नाहीये. तुमच्यासाठी यश तुमच्यासारखी पोरं जबाबदार आहेत. आम्ही तुमच्यासारखी पोरं जबाबदार नाही, तुमच्यासारखी पोरं जबाबदार आहेत. उगाच सोशल मीडियावरती टाइमपास करत बसता. ज्यावेळी ही शाय लावायची वेळ येते तेव्हा तुम्हाला कळत नाही की मी तिथं आहे. मग ती पोरं मतदानाला जात नाहीत आणि जी पोरं मतदानाला जातात ती दारू मटण्यांसाठी बोंबलत फिरतात. बरोबर. हा, हे लक्षात ठेवा. कोण चुकलं? तुम्ही चुकला. तुमचा प्रतिनिधी कसा पाहिजे? तुम्ही पुण्यातून उभं राहा, मी पहिलं मत माझं तुम्हाला देतो. ते आपण येणाऱ्या काळामध्ये बघू. पण तरुण पिढी जी काही सुशिक्षित आहे, जी शाळा शिकलेली आहे, जे काहीतरी कामधंदा करते, जी MPSC साठी जाते, त्या MPSC वाल्यांना आकलेचा भाग आहे का त्यांचं आंदोलन करण्यासाठी मी गेलो
आणि मी गेल्यानंतर ते आंदोलन मिटलं. त्याच्या आधी तिकडे 2 दिवसापूर्वी रात्रीचे शरद पवार आले होते, तरी ते आंदोलन मिटलं नव्हतं. पण एकनाथ शिंदेंनी ज्या वेळेला मी तिथं बसलो त्या बालगंधर्वाच्या दारामध्ये 1 तासात आंदोलन मिटवलं. कारण समोरच्या माणसांना माहिती आहे की उद्याचा टुमॉरोज लीडर इज नन अदर दॅन द मिस्टर अभिजित बिचुकले ह्याची भीती आहे. कारण मी नेहमी लेडी मुख्यमंत्र्याची भाषा बोलत आलो. आणि तुझ्या पॉडकास्ट मध्ये मी सांगू इच्छितो की सौभाग्यवती अलंकृताजी बिचुकले ह्या लेडी मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या पहिल्या होतील. हे माझं विधान घेतल्यानंतर अनेकांनी आतनं इतर महिलांना मुख्यमंत्री करण्याचा घाट घातला आणि म्हणूनच यांचे पक्ष फुटले. बरोबर. आणि मी 1 मॅन आर्मी आहे. मी आता जाऊन या सगळ्या नालायक लोकांची करतूत लोकांना दाखवणार आणि येणाऱ्या काळामध्ये आता उद्याच्या विधानसभेला आपण आपला पक्ष घेऊन येतोय. अखिल बहुजन समाज सेना. काय सांगताल पक्ष बांधणीवरती आणि तुमच्या चिन्हावरती, पक्षाच्या चिन्हावरती? पक्षाचं चिन्ह आकाश आता मिळत नसतं. अच्छा. काही टक्के तुमचे उमेदवार ज्या वेळेला निवडून येतात त्यावेळेला ते चिन्ह मिळतं. म्हणजे तुमचा राजकीय जो अभ्यास आहे खूप मोठा आहे. पहिला पक्ष तुम्हाला द्यावा लागेल, कागदोपत्री तो करून घ्यावा लागेल, त्याची बॉडी बनवून घ्यावी लागेल, त्याचे सगळे जे संचालक मंडळ आहेत त्याला परमिशन निवडणूक आयोगाची घ्यावी लागेल नवी दिल्लीच्या. ह्या गोष्टींसाठी कुठलाच तरुण आता पुढे येत नाहीये. म्हणून तर तेच नेते येतात, तेच त्यांची पोरं घेऊन येतात. ही पोरं जातायत, काम करतायत, कष्ट करतायत आणि त्यांना राजकारण हे ह्या राज्याचा या देशाचा कणा असतो हे माहिती नाही. आणि आता कणा मोडलेला आहे. काही नवीन चेहऱ्यांना संधी देतात. लोकशाही बद्दल माहिती नाहीच का या लोकांना. आता पुण्याचंच मतदान काल आपण बघितलं, मॅक्झिमम 48% ते मतदान गेलं. 50 सुद्धा नाही झालं. बाकीचे 62% लोक गेले कुठं? सुट्ट्यांना गेले, फिरायला. मग हे ते जे तुम्ही करताय ना, मी नाही करत आहे बघा. माझं मत. अरे तुम्ही म्हणजे तुम्हीच ना. माझ्या समोर असलेला प्रत्येक माणूस तुम्ही आहे. तुमच्या समोर मी आहे. प्रेक्षकांना वाटलं मी मतदान नाही केले. अरे दादा, तुम्ही म्हणजे आता तुम्ही रिप्रेझेंट करताना ह्यात येणाऱ्या मतदाते आहात ना तुम्ही. मतदाते आहात. मग तुम्ही किती वर्षाचे हे महत्वाचं नाही. 80 वर्षाच्या व्यक्तीने सुद्धा मतदान करायचं आणि केलं पाहिजे. अर्थात 21 वर्षाच्या मुलाने सुद्धा करायचं. आणि ते तर वय आपल्याकडे 18 आहे. बरोबर. मग 18व्या वर्षी तुम्ही हे कुठली तरी रील्स वरती पोरगी बघून तिला वेळ घालवताय. कुत्र्यानो, लोकशाही तुमच्या बापाचं नाव मोठं करा, तुमच्या आईचं नाव मोठं करा. आणि एका बापाच्या अवलादी आहेत त्या मोठ्या होणारच. बरोबर. जे 100 बापाचे आहेत ते होणार नाहीत. ते असेच कुठेतरी ह्याच्या पाठीमागं फिर, त्याच्या पाठीमागं फिर, ह्याची दारू पी, ह्याच्या तुकड्यावरती जग, मग ह्याची नक्कल कर, त्याची नक्कल कर, असं नाही होत. आमिर खान, शाहरुख खान, ओके, बच्चन साहेब, अभिजित बिचुकले हे स्वतः त्या सगळ्या प्रोसेस मधून जाऊन इथपर्यंत आले ना. तर तुम्ही नाही बोलवत, तुम्ही नसतं बोलवलं ना आम्हाला, कशाला बोलवत? बरोबर. पटलं. मी आमिर खान यांना पण आमंत्रित केलं होतं आपल्या कार्यक्रमासाठी, पण त्यांनी वेळ दिली नाही. ती गोष्ट वेगळी. तुम्ही इथं आला द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शोची एक म्हणतो ना आपण शोभा खूप वाढवली आहे तुम्ही. का कल्याण लोकसभा मतदारसंघ? करेक्ट. सुंदर प्रश्न. 26 नोव्हेंबरला संविधान दिन असतो आणि या संविधान दिनाला म्हणजे 26 नोव्हेंबर 2023ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे नवीन संसद भवनच्या इमारतीला किंवा संसद भवनाला द्या अशी मागणी आपण मोदी साहेबांकडे केली. हो, मध्ये तुम्ही काहीतरी दूधचा कार्यक्रम पण झाला तुमचा, दुधाचा काहीतरी. म्हणजे संजय गाडे आणि रासू गवई गट आरपीआयचा, त्यांनी ही मागणी मी करतात त्यांनी दुग्धाभिषेक माझा केला. या भारतामध्ये असेल सगळ्यात पहिल्यांदा दुग्धाभिषेक एका माणसाचा होतो, तो माणूस म्हणजे अभिजित बिचुकले. बरोबर. हा, तर हे सगळं झाल्यानंतर, एवढं कौतुक झाल्यानंतर मोदी साहेबांनी त्या पत्रावरती ब्र शब्दाचं उत्तर मला दिलं नाही आणि ती मागणी माझी मान्य व्हावी म्हणून एकनाथराव शिंदेचे सुपुत्र, आमचे बंधूच डॉक्टर श्रीकांत शिंदे, बरोबर, हे साताऱ्याचे, तर म्हणून मी त्यांना तो विरोध नोंदवतोय. द्या तुम्ही मला आता सांगा की तुम्ही पाठपुरावा कराल, जसं हनुमान चाळीसा म्हटली होती श्रीकांतजी तुम्ही त्या संसदेमध्ये, बरोबर, जाऊन सांगा आता की अभिजित बिचुकले जो इकडे प्रचार करतोय, प्रसार करतोय, माझ्या विरोधात उभा आहे. पहिली मागणी काय आहे?
डॉक्टर बाबासाहेबांचं नाव संसद भवनला द्या. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असो किंवा डॉक्टर अभिजित बिचुकले असो, काय फरक आहे दोघांमध्ये? वा, प्रश्न एक नंबर आहे. श्रीकांत जो काही डॉक्टर आहे तो सर्जन आहे, ती डॉक्टर पदवी आहे. ओके. आणि माझी डॉक्टरेट जी आहे ती कला क्षेत्रातली डॉक्टरेट आहे, म्हणजे आर्ट, डॉक्टरेट ऑफ आर्ट. बिग बॉस गाजवल्यामुळं ती पटकन मला मिळाली. एक डॉक्टरेट एखाद्या माणसाला मिळण्यासाठी आयुष्य जावं लागतं त्याचं. लक्षात आलं? त्याच्या अनुषंगानं मी तेच सांगेन, तुम्हाला डॉग सुद्धा माहित नाही ज्या लोकांना, त्यांनी डॉक्टरेट बद्दल बोलू नये. पहिला तुमच्या घरी जो डॉग असेल ना, तो पहिल्यांदा घरच्यांकडे न्यावा आतखोलीत. तो डॉग करामत करून दाखवल तुमच्या घरच्यांवर, बरोबर, आणि मग डॉक्टर बद्दल बोलावं. माझ्या एवढा मोठा मतदारसंघ, भीती नाही वाटत? ईडी, सीबीआय काय संबंध आहे माझा? मी काय 2 नंबरचे धंदे केले का कुठं? एवढा मोठा पक्ष तुम्ही स्थापन करताय, आणि पक्ष स्थापन करण्यासाठी बुद्धी लागते. पैसा कोणाकडे असतो हे बोलायला नका लावू मला, नाही का? त्यांचं नाव जर मी घेतलं तर ते आंदोलन करतील. बरोबर. हा, पैसा तीही कमवतात. हा, पैसा तीही कमवतात. अजून आम्ही कोणाबद्दल बोलतोय? पैसा कमवणं फार अशी गोष्ट आहे. नाव कमवा, नाव. बरोबर, तुम्ही नाव कमवलंय, नाव कमवा. बरोबर. पण ज्यावेळेस तुमचे काही व्हिडिओज वगैरे पाहतो, एवढे सारे लोक तुमच्यावर सेल्फी काढायला येतात, फोटो काढायला येतात, पण ही लोक मतांमध्ये का कन्वर्ट होत नाहीये? आता ही माझ्यासारख्या मुलांची चूक बोलू नका. तीच चूक आहे. हे बघा, मला वाटलं तीच चूक आहे. हे सगळं रेकॉर्डिंग करून दाखवा. ज्यांना माझ्याबद्दल हायचं, माझं कौतुक वाटतं, ते फोटो काढतातच. ते तू बघितलेले आहेस कित्येक वेळा, किंवा लोक बघतात ते. बरोबर. पण हीच लोक मतदानाच्या वेळेला सुट्ट्यांवरती जातात, फिरायला जातात. बरोबर. फ्रेंड बरोबर जातात. बरोबर. आणि त्यांना या शाहीचं, मतदानाचं महत्व अजून कळलेलं दिसत नाही. बरोबर. हे जाऊन एखादा चित्रपट बघतात स्वतःचे पैसे देऊन, पण जे फुकट जाऊन मतदान करायचं आहे त्यावेळेला नालायक राज्यकर्त्यांना निवडून देण्यासाठी जी काही त्यांची लोक जातात, ही तिथे जर आली 60% जे मतदान करत नाहीत, तर आपल्या भारताचा निकाल वेगळा असेल. अचानक कल्याण लोकसभा तुम्ही लढवत आहे, ह्याच्या आधी तुम्ही साताऱ्यातही निवडणुका लढवल्या आहेत. काय सांगताल कल्याण आणि साताऱ्यातला फरक? नाही, आता काय होतं, आपलं जन्मगाव जरी हे असलं तरी कर्मभूमी ही संपूर्ण भारत आहे आपली. बरोबर. जन्मगाव सातारा आहे. साताऱ्याचं नाव माझ्यामुळेच आहे, हे सांगायची गरज नाही. आता आणा माझ्याकडे एक माणूस आणि सांगा वर्ल्ड मॅप वरती या माणसामुळे नाव आहे. 1700 साली तर अभिजित बिचुकले नव्हते, त्यावेळेस पण साताऱ्याचं नाव होतं राजधानी म्हणून. साताऱ्याचं नाव नाहीये. होय की राजधानी म्हणून आहे की? एक मिनिट, साताऱ्याचं नाव त्याला लकाकी दिले असं मी बोललो. ती लकाकी माझ्यामुळे आली. तुम्ही जसं नेहमी सांगता की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो, यांचे तुम्ही वैचारिक वारस. करेक्ट. पण यांच्या ज्यावेळेस जयंती असतात त्यावेळेस 2 व्हीलर वरती किंवा 4 व्हीलर वरती किंवा मोठे मोठे साऊंड सिस्टीम लावतात मुलं आणि डान्स वगैरे करतात किंवा काही गैरवर्तन करतात. तर काय सांगताल तुम्ही याच्यात? जो काही तू प्रश्न मला विचारलास, महापुरुषांच्या जयंत्यांमध्ये जे काही चालतं, जे तू बोललास, तुझ्या प्रश्नामध्येच उत्तर लपलेलं आहे. बरोबर. त्यामुळे त्याच्यावरती मी काही बोलायची इच्छा नाहीये माझी. त्याचं कारण असं, छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासामध्ये दाखवलेलं आहे, लिहिलेलं आहे, कुठलंही व्यसन करत नव्हते. स्वराज्याचं व्यसन होतं त्यांना. बरोबर. बाबासाहेबांनी कधी व्यसन केलेलं नाही. शिक्षणाचं व्यसन होतं त्यांना. बरोबर. आणि अभिजित बिचुकले कधीही व्यसन करत नाही, किंबहुना कधीच व्यसन करणार नाही, मरते दम तक. बरोबर. आणि जर मला कुठलं व्यसनच असेल तर मी ते व्यसन म्हणतो की मला सत्ताधीश व्हायचंय, मला नशा करायची सत्तेची. बरोबर. आणि ती सत्तेची नशा ज्या वेळेला मी करेन त्यावेळेला युवकांचं, युवतींचं सगळे प्रश्न सुटतील. बरोबर. नाहीतर तेच नेते, तेच घर, त्यांचीच मुलं ही मोठी होत आहेत, ह्याला जबाबदार ही पिढी आणि मतदाते आहेत. बरोबर. मी नाही. पूर्वीच्या काळी काही राजे असतात, बरोबर, त्यांना एक कोणत्या ना कोणत्या गोष्टीची एक आवड असते. बरोबर. तो एक जुना काळ झाला. पण
जर आत्ताच्या काळात तुम्हाला एक मोठं पद मिळालं, जसं की एक मुख्यमंत्री असो किंवा प्राईम मिनिस्टरचं एक पद मिळालं, तर तुम्ही जास्त करून कोणत्या क्षेत्राकडे लक्ष द्याल? जसं की फायनान्स असो किंवा कृषी विभाग असो किंवा शिक्षण असो, तर कोणत्या विभागाकडे तुम्ही लक्ष देता? सगळ्यात पहिली गोष्ट, तुझे प्रश्न विचारतोय त्याच्यात तुम्हाला उत्तरही देतोयस, माझं सोपं होत आहे. कृषीकडे लक्ष दिलं पाहिजे. वाव, म्हणजे मी तुम्हाला ऑप्शन पण भारत नाही, तू ऑप्शन देत नाहीयेस, तू मला कुठेतरी अडकवायचा प्रयत्न करतोस. आणि असे कितीतरी जाळ्या टाकणारे माझ्यावर आली, त्यांची जाळी तोडून टाकली मी, आणि त्यांना बी ह्या मीडियातनं मी पसार केलं. पण त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपला देश, विशेष करून महाराष्ट्र प्रदेश भारतामध्ये, जसं गव्हाचं कोठार आपण पंजाबला म्हणतो, किंवा द्राक्षांसाठी आपण नाशिक म्हणतो, संत्र्यांसाठी आपण नागपूर म्हणतो, आणि ज्वारीसाठी आपण आमचा प्रभाग म्हणतो, प्रदेश म्हणतो, कुठला सातारा वगैरे, नाही का. ते मसवडची ज्वारी खूप भारी आहे एकदम. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जी मुलं फक्त मी IT मध्ये जातो, मी ह्याच्यामध्ये जातो, कशामध्ये, हे आता नवीन आलंय तुमचं काय काय, मी फक्त नोकरीला जातो, तर नोकरी म्हणजे चाकर. ती चाकरी करण्यापेक्षा तुम्ही शेतामध्ये लक्ष द्या. आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत, आणि ते सुजलाम सुफलाम आपण जर वाढवत राहिलो, आणि त्याच्यात नंतर मग तुम्ही भारताचं नाव हे इंटरनॅशनल 1 नंबरला न्यायचं असेल, तर तुम्हाला IT या क्षेत्राकडे जावं लागेल. तर आमच्यातली अति उच्च विभूषित मुलं जी आहेत ते सगळे इथं जन्माला येतात आणि अमेरिकेमध्ये जाऊन तिथं चाकरी करतात आणि त्यांचं भलं करतात. ती बुद्धिमत्ता इथं ठेवायची असेल तर तेवढे चांगले IT पार्क, तेवढे चांगले उद्योग, तेवढे चांगले संपूर्ण एन्व्हायरमेंट निर्माण करायला पाहिजे. आणि ती एन्व्हायरमेंट ही करण्यासाठी तर उद्यासाठी मी लढतोय. बरोबर. म्हणजे पंतप्रधान नेहरू चाचांपासून जर आपण मोदी साहेबांपर्यंत बघितलं तर या सगळ्यांमध्ये काहीतरी उणिवा होत्या, आमच्यातही उणिवा असतील, पण आम्हाला जाणीव आहेत, हे विसरून चालणार नाही. काही दिवसापूर्वी असं मानलं जात होतं की बारामती मतदारसंघात एक खूप धडाडीची आणि एक घराणेशाहीची एक निवडणूक होणार असं म्हटलं जात होतं. पण आता कुठेतरी त्या गोष्टीला तडा गेलाय. कारण का तर तुम्ही कल्याण मतदारसंघात तुमचं पाऊल ठेवलं आहे, पण तुम्ही बारामतीकडे का नाही? ह्या पॉडकास्टमध्ये ही गोष्ट उदयाला आली, कुठल्याच चॅनलवरती नाहीये. आकाशला माहिती होतं आणि माझ्या जवळच्या मित्रांना माहिती होती, अगदी 10 लोकांना. आपण बारामतीमध्ये खासदारकीला उमेदवारी अर्ज टाकणार होतो, पण पूर्ण विचार केला मी की माझं डॉक्टर बाबासाहेबांचं नाव संसदेला द्या म्हणून लढणार व्यक्तिमत्व किंवा अडचणीत आणायचं असेल तर श्रीकांत शिंदेना अडचणीत आणायचे, हे मी बोललो. आणि म्हणून बारामतीऐवजी मी कल्याण निवडलं. तो अर्ज भरलेला माझ्या घरी तसाच आहे. मी एक दिवस तो मीडियाला दाखवेन. का तर इकडं विद्यमान खासदार सुप्रिया सुळे जरी निवडून आल्या असत्या तरी त्यांना तिथं विरोधकांमध्ये बसावं लागलं असतं. बरोबर. आणि ज्या वेळेला मी आवाज उठवला त्यावेळेला कुठल्याही माणसानं डॉक्टर बाबासाहेबांचं नाव संसदेला द्या म्हणून पाठपुरावा केलेला नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही स्वतःच्या भाकरीसाठी वापरता, डॉक्टर बाबासाहेबांना स्वतःच्या भाकरीसाठी वापरता, आणखीन काही नालायक लोक महात्मा फुलेंना स्वतः स्वार्थासाठी वापरतात, आणखीन काही लोक महात्मा फुलेंना स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात. म्हणजे महापुरुषांचं नाव संसदेला बाबासाहेबांचं द्यावं याबद्दल कुठल्याही राजकीय पक्षाला घेणं देणं नाही. ते फक्त मला आहे, आणि मला जर आहे तर मी यांना आडवा जाणारच. तुम्ही जर कल्याण मतदारसंघातून तुम्ही निवडून आला, तुम्ही दिल्लीला गेला, तर तुम्ही कसा या गोष्टीला लढा देतील? कारण तुम्हालाही विरोधी पक्षावरतीच विरोधी पक्षामध्ये बसायचं असलं तरी ऍज अ नागरिक म्हणून. पण तुमचा आवाज किती लोकांपर्यंत पोचलाय? तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त स्वार्थासाठी वापर करायचा आहे, मला नाही करायचा. बोलतोय मी संसदेचाच विषय चाललाय. संसदेला जर बाबासाहेबांचं नाव दिलं तर या देशामध्ये जातीयवाद राहणार नाही. आपकी बार मोदीजी म्हणतायत 400 पार, ठीक आहे आपण समजू. नाही, त्यांनी बदललाय. किती केलं आता? त्यांनी ते आता पोस्टर आपण बघितलं, ते काही दिवसांपूर्वी होतं की आपकी बार 400 पार. आता तुम्ही बॅनर जाऊन बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
आपकी बार फिरसे एक बार लिहिले त्यांनी. अच्छा. फिरसे एक बार असं लिहिलंय. कदाचित त्यांना माहिती असेल, त्यांना माहितीये काय होणार आहे महाराष्ट्रामध्ये. हे जे मराठा आंदोलकांचं आंदोलन झालं किंवा कितीतरी लोकांना तुम्ही गंडवून घेतलं, अजित पवारांचा भ्रष्टाचार असताना त्यांना जोडीला घेतलं, ह्या फार मोठ्या गोष्टी आहेत. जर देवेंद्र मामांना तुम्ही बघितलं, आता मामा का हा तेच मला अमृता मामी आहेत महाराष्ट्राच्या. सोशल मीडियाने त्यांना अमृता मामी नाव दिलंय. त्यामुळे मामींचे त्या ठिकाणी पती आहेत, त्यामुळे देवेंद्र मामा. तर देवेंद्र मामा गेल्या वेळेला सगळ्यांना सांगत होते की अजित दादा चक्की पिसिंग आणि त्यामुळे त्यांच्याकडे सत्ता गेली होती. मग अजित दादा सत्ता संघर्षामध्ये त्यांना नको होते आणि त्यांच्या बरोबर आज भ्रष्टाचारी अजित पवार असं ते म्हणत होते. मी काहीच बोललो नाही, कारण मला काय माहित नाही वरचं कुठलं ते काही कुठला मजला जाळला कुणी जाळला मला काय माहित नाही, ते देवेंद्र मामांना माहिती आहे. देवेंद्र मामांनी हे केलं तेव्हा त्यांना बॅकफूट वरती यावंच लागणार आहे. आणि म्हणून मग आमचे एकनाथराव ज्यांचा मला अभिमान आहे एका अर्थानं की रिक्षा चालक ते मुख्यमंत्री, पण तरी तुम्ही त्यांच्या मुलाच्या विरोधात का उभे राहिले? तेच सांगतोय ना, आज बीजेपी बरोबर ते आहेत. मग माझी मागणी मान्य करण्यासाठी आता डॉक्टर श्रीकांत जर मला साथ देणार असतील तर आपण तिकडे मिळून ते बाबासाहेबांचं नाव देऊया संसदेला. उभं राहायची गरजच नव्हती, तुम्ही बाहेरून पाठिंबा दिला असता श्रीकांतजींना तर बोलणं झालंच नाही ना. तुम्ही सरळ मार्गाने कुठल्याही राजकीय नेत्यानं माझ्या ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संसदेला नाव द्या मागणीला कुणीही मला सपोर्ट केलेला नाही. म्हणजे ते बाबासाहेबांचे विरोधक आहेत. जे विचारा जाऊन लोकांना का नाही म्हटले की अभिजित बिचुकलेंनी केलेली मागणी संसदेला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव द्या ह्याच्याबद्दल कुणी पाठपुरावा केला? कुणीच केला नाही. मान्य आहे तुम्हाला? हा म्हणजे एमपीएससीच्या पोरांसाठी तुम्ही तिथं येता आणि एमपीएससी युपीएससीचे बापांचे बाप असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा त्यांच्या नावासाठी तुम्ही सपोर्ट करत नाही. म्हणजे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांचं नाव फक्त स्वार्थासाठी उपयोगात आणता. म्हणून मी म्हणतो संसदेला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव द्या, म्हणजे या देशामध्ये जातीवादच राहणार नाही. तुम्ही तर नाव द्यायचं बोलताय. मी तर असं ऐकलं होतं काही दिवसापूर्वी की मागील संविधानाला पण हात लावणार आहेत, म्हणजे त्यामध्ये पण काही छेडछाड करणार आहेत, चेंजेस करणार आहेत असं आपण ऐकतोय. हा पण झाल्यावर आपण करणार काय? नाही काय करायचंय तुम्हाला? परत एकदा जातीवाद आणायचंय का? काय करायचं म्हणजे नाही झालं पाहिजे. मला नाही झालं पाहिजे. म्हणूनच तुमच्या सगळ्यांचा जो बाप आहे ना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमच्या सगळ्यांचा बाप, त्याचं नाव संसद भवनला द्या. कसा जातीवाद येतो तेच बघतो मी. बापाचंच नाव लावलं पाहिजे तिथं. संपला विषय. जो आक्रोश आणि जी एनर्जी आहे ती दिसत आहे आम्हाला. प्लॅन आहे की प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर काही युती करायचा किंवा त्यांचे विचार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर काही फिल्म वगैरे करायचा काही विचार आहे तुमचा? डॉक्टर बाबासाहेबांचं नाव हे संसद भवनला द्या हे माझं मिशन आहे. आणि बाबासाहेबांचे नातू प्रकाशजी त्यांनी माझ्या बरोबर उभं राहायला पाहिजे एवढंच मी सांगेन. कारण हे आपण 6 महिन्यापूर्वी पत्र दिलं मोदीजींना आणि ती मिशन चालू केली. म्हणून श्रीकांत शिंदेना आपण विरोध करतोय. पटलं? बरोबर. आणि त्या ठिकाणी त्यांचे जे सगळे कामधंदे आहेत, आता तुम्हाला माहिती आहे का आता काय ते कुठलं काय काल वाचलं मी, एवढं बघितलं नाही. ते काय कुठलं ते अँब्युलन्स घोटाळा वगैरे आलाय आता सरकारचा, काय कोविड घोटाळा, हा ते काहीतरी आहे ते भानगड. मग ते कुणाचं आहे? मग तो उद्धव ठाकरेंचा आहे का एकनाथ शिंदेचा आहे? तेच ना. म्हणजे असं जर सगळं चालू असेल, कोविडच्या नावाखाली सुद्धा घोटाळा केला असेल, तर कल्याणमधील मतदारांना मी सांगतो की तुम्हाला एक सुवर्ण पर्याय आलेला आहे. आणि माझं बिर्दवाक्य घेऊन मी तिकडे आलेलो आहे. आतापर्यंत पाहिलात, आतापर्यंत माझं ब्रीदवाक्य आहे कल्याणसाठी, आतापर्यंत शिंदे आणि ठाकरे कुटुंबातील वादाचे घेतले जनतेने दर्शन. आतापर्यंत शिंदे आणि ठाकरे परिवारातील वादाचे घेतले जनतेने दर्शन. 24 कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याणासाठी घेऊन आले डॉक्टर अभिजित बिचुकले
चिन्ह दूरदर्शन. वा वा वा. हे तुमचं ब्रीद वाक्य घेऊन गेलो. कल्याण मतदारसंघातलं चिन्ह आहे दूरदर्शन, आपलं चिन्ह आहे. दूरदर्शन. जे गेली 20 वर्ष ते चिन्ह मला प्रत्येक निवडणुकीला मी घेतलं आणि तेच मी एकाच निवडणुकीला ते वेगळं झालं होतं, कपाट आलं होतं कारण मी उशिरा पोहोचलो तो चिन्ह वाटप. दूरदर्शन असू किंवा हे जे काय हे 20 वर्ष माग फार मोठ्या प्रमाणात चालत होतं भारतात. आता खूप वेगळा जमाना आहे, टाटा स्काय आहे, LED स्क्रीन आल्या, पण आत्ताच्या काळात तुम्ही काय त्याला दूरदर्शनच म्हणतात. हे दूरदर्शनला वापरण्यासाठी ज्या काय म्हणतात माध्यम येतात. हा, दूरदर्शन हे शुद्ध मराठीमध्ये टीव्ही असतो आणि टीव्ही वरती ते चार्ज करतो आपण, मग टाटा स्काय वगैरे ते तिथं आले. बरोबर आले का चॅनल आता आले. पण तुम्ही दूरदर्शन मोठे झालात हे विसरू नका. मग तुम्ही LED स्क्रीन वगैरे ठेवलं असतं, स्मार्ट टीव्ही आजकाल नाही ना, तसं नाही ना. ते स्मार्ट टीव्ही सुद्धा नाही. ते काय आहे गोंधळ आहे की दूरदर्शन म्हणजे टीव्ही म्हणजे टेलिव्हिजन आणि मग त्याला आपण उपनावं दिली. पण मेन नाव काय असतं आता तेच तुम्हाला सांगतो जाता जाता की निळू फुलेंची नक्कल करणारे निळू फुले होतात का, बिचुकलेंची नक्कल करणारे बिचुकले होतील का? अहो माझ्या ह्या जोड्याजवळ सुद्धा ते येऊ शकत नाहीत. अख्खा बिचुकले कुठं होणार आहेत ते? बरोबर पटलं? हे समजून घ्या. नकलाकार हे नकलाकारच राहतील, त्यांची कुवत तेवढीच असेल. ज्या हत्तीच्या मागं कुत्री पळतात, अभिजित बिचुकले हत्ते महाराष्ट्राचा. काय वाटतंय साताऱ्यात काय होईल तुम्हाला यावेळेस? नाही सांगितलंय ना ते आपण एका मोठ्या चॅनलवरती सांगितले, तेच आपल्या चॅनलवरती सांगायची गरज नाही. ह्याच्यापेक्षा मोठा चॅनल महाराष्ट्रात कोणताच नाही दुसरा. लय मारतील धरून ते एबीपी वाले जी वाले तुला लय धरून मारणार. स्वतःच कौतुक कसा करतोय माणूस, अरे बाबा पकडायला कुणीतरी. हो खरंच याच्यापेक्षा मोठा चॅनल कुठला नाहीये महाराष्ट्रात. आता मोठा होईल. माझे पाय लागले तुझ्या झाला, मी तेच म्हणतोय ह्याच्यापेक्षा मोठा नाहीये. तुझ्या ह्या स्टुडिओला माझे पाय लागले. हे मी अवधूत गुप्तेला सुद्धा बोललो होतो. आज तुम्ही आकाश कुंभारला बोललेत. धन्यवाद. आभार आहे तुमचे, आभार आहे. संघर्ष यात्रा असू किंवा भारत जोडो अशा अनेक वेगवेगळ्या यात्रा राहुलजी गांधी यांनी सुरुवात केली होती याची. कसं पाहता यावेळेस? त्यांच्या मागे पण खूप मोठी मेहनत आहे, कारण त्यांचं पण जे काही टार्गेट आहे, कारण गेल्या निवडणुकीत त्यांनी पण खूप मोठ्या पराभवाला ते सामोरे गेले आहेत. कसं पाहताय तुम्ही राहुल गांधींच्या प्रचाराकडे? नाही, गंमत काय आहे की त्यांच्या आजी ज्या होत्या इंदिराजी, एक हाती सत्ता त्यांची होती. बरोबर. चाचा नेहरूंपासून. गंमत अशी आहे की काँग्रेसमध्ये जी लोक काम करताना अलीकडे काळा ती सगळी बिकाऊ आहेत. काँग्रेस संपलंय आणि ज्यांनी काँग्रेस संपवले ते काँग्रेसवालेच होते. त्याच्यासाठी जाऊन बीजेपीनं काही विशेष केलेलं मला वाटत नाही. हे स्वतःच्या कर्मानं म्हणजे काँग्रेसचे विशेषतः महाराष्ट्रामध्ये जर संपूर्ण वाताहत जर काँग्रेसची झाली असेल तर सोनियाजी यांनी हे माझं ऐकावं, ते तिथपर्यंत जावं की आता सुद्धा त्यांची नावं मला घ्यायची नाहीत. आता जे पदाधिकारी आहेत ते काँग्रेस कसं संपेल ह्याच्याकडे लक्ष देत आहेत. पण मला सांगा, काही दिवसापूर्वी एक राजकीय नेता असं पण म्हटलं होतं की छोटे छोटे जे पक्ष आहेत किंवा अपक्ष उमेदवार आहेत ते काँग्रेस पक्षात विलीन होतील. तर पहिला काँग्रेस पक्ष राहायला पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यात कोण विलीन होणार ते बघायला पाहिजे. बरोबर, हे लक्षात ठेवा. काय सांगताल तुमच्या नवीन फिल्म बद्दल? त्याबद्दल आपण ह्या 20 तारखेनंतर एक 2-4 दिवसांचा गॅप पडेल आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद होईल. अभिजित बिचुकले आता स्वतः सामाजिक आणि राजकीय म्हणजे काय त्या गोष्टींबद्दल बोलतायत. त्याच्यानंतर जाऊन मी माझ्या चित्रपटांबद्दल आणि आपल्या सिनेसृष्टीतल्या येणाऱ्या प्रोजेक्ट बद्दल आपण बोलू. शेवटचे 2 प्रश्न विकासाबद्दल बोला. आजकाल पुण्यासारखं शहर असो किंवा सातारा असो किंवा ठाणे असो किंवा कल्याण असो किंवा मुंबई असो, अशा ठिकाणी चिमण्या फार कमी दिसतात. या 5Gच्या वातावरणात चिमण्यांचं प्रमाण फार कमी झालंय. कसं पाहता तुम्ही याच्याकडे? आता तू खोडसाळ आहेस हे मला माहिती आहे, पण मला अपेक्षित असलेल्या चिमण्या म्हणजे आम्ही लहानपणी त्या अंगणामध्ये आमच्या ज्या चिमण्या यायच्या तर आम्ही स्वतः तिकडं त्यांच्याबरोबर खेळलोय, बागडलोय किंवा कविता ऐकल्यात. बरोबर. तर मला ती गोष्ट अजूनही जाणवते. आणि तुला माहिती आहे का, मी माझ्या घरी साताऱ्यामध्ये दर उन्हाळ्यामध्ये एक मग असतो माझ्याकडं, तो भरून मी माझ्या घराच्या पत्र्यावरती वगैरे ठेवतो तिकडं. का तर त्या चिमण्या आहेत किंवा ज्या पक्षी आहेत त्यांचं प्रमाण आता कमी व्हायला लागलंय. आणि ह्याला कारणच हे आहे
की आता तुम्ही वृक्षतोड जी केलेली आहे म्हणून आता पाऊस अवकाळी येतो, पाऊस येत नाही, गेली 2 वर्ष आपण दुष्काळात आहे, कडक उन्हात आहे. तर मी जाता जाता ते सांगेन, आता मी जाऊन एक पाऊल उचलणार आहे की ह्या पावसाळ्यामध्ये एक इनिशिएटिव्ह घेतोय आपण की आता मी वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण ह्याच्यासाठी काम करणार आहे आणि त्यासाठी लोकांनी या माझ्या बरोबर. हे मी पहिल्यांदा तुझ्या पॉडकास्ट मध्ये बोललो. हे पावसाळ्यामध्ये सामाजिक कार्य स्वतः करणार आहे. प्रचंड झाडं लावत जायचे आपल्याला. त्या लोकांनी की झाडांचं संवर्धन केलं पाहिजे, त्या लोकांनी त्या झाडांचं संवर्धन केलं पाहिजे. तर येणाऱ्या काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंग थांबेल. म्हणजे तर आमचे पक्षी आमच्या दारात चिवकाऊची गाणी आम्ही ऐकली, त्या सगळ्या चिमण्या परत आमच्या बाळगोपाळांबरोबर खेळतील. जी पिढी आमची होती आम्ही बघितलं, पण आता ते नाहीये. आता फ्लॅट सिस्टीम मध्ये आपण सगळे कोंडून बसलोय, निसर्गाबरोबर राहत नाहीये. पूर्वीची पोरं खूप चांगल्या पद्धतीने खेळायची, दिवसभर रविवारची खेळायला जायची, ग्राउंड वरती असायची. आजची पोरं जाऊन त्या मोबाईल वरती काय करतायत हेच मला कळलं नाही, आणि हे चुकीचं आहे, संपूर्ण चुकीचं आहे. बरोबर बरोबर. म्हणजे याचा अर्थ साताऱ्यात एक नवीन कास पठार तयार होत आहे. महाराष्ट्रामध्ये होईल. अरे वा. हा, महाराष्ट्रामध्ये मी हे वृक्ष संवर्धन, वृक्षारोपणाचं कार्य मी स्वतः घेणार आहे. आता ज्या ज्या लोकांना माझ्या बरोबर यायचंय ते येतीलच, आणि आपण ह्याच्याबद्दलचं एक विशेष असं एक समारंभ घेऊ आणि तो समारंभ मीडिया पुढे देऊन मी कम्प्लीट या महाराष्ट्रामध्ये त्या वृक्ष संवर्धनासाठी काम करणार आहे. इंटरनॅशनल प्रश्नांवरती मी येतो. दादा, गेले बरेच वर्ष झाले नरेंद्र मोदी असू यांनी वेगवेगळ्या देशांबरोबर खूप चांगले संबंध डेव्हलप केले आहे. त्याचा राजकीय इंटरनॅशनल राजकारणात फार आपल्या देशाला फायदा होतो असं दिसत असतं. पण तुमच्या अभ्यासात कसं तुम्ही या गोष्टींकडे पाहता? गंमत अशी आहे की फार पूर्वीपासून रशिया नावाचा जो देश आहे तो भारताचा कायमच मित्र राहिला, कायमच. पुतीन आणि ते आपले मित्र आहेत, अजूनही आपले मित्र बनलेच पाहिजेत. आणि भारताकडे जे आहे ना ते इतर देशांकडे नाहीये. माझ्या देशामध्ये संस्कृती आहे, माझ्या देशामध्ये सुजलाम सुफलाम अशी जमीन आहे, पण माझ्या देशातले राजकीय नेते हे बरबटलेले आहेत आणि त्याच्यामुळे माझ्या देशाची वाताहत झालेली आहे. बरोबर बरोबर. आता जर गरज असेल तर पूर्ण निर्व्यसनी, पूर्ण सुशिक्षित डॉक्टर अभिजित बिचुकलेंच्या हातामध्ये प्रदेश आणि येणाऱ्या काळामध्ये देश तुम्ही दिला पाहिजे. जर नरेंद्रभाई मोदी हे जर चहाची टपरी चालवत होते असं म्हणतात, तर अभिजित बिचुकलेंच्या आई वडिलांच्या पुण्याईनं 5 बोटं पंचपक्वानामध्ये आणि तुपामध्ये होती. तर असा माणूस जर डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांवरती, छत्रपतींच्या विचारांवरती, आणि स्वतः आम्ही वैचारिक वारस आहोत छत्रपतीचे, तर आम्ही जर हे समाजकार्य करत असू, त्याग करून आमच्या जीवनाचा, आमचं स्टारडम बाजूला ठेवून, तर मला काय गरज पडली नाही. मी लोकांच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी काम करतोय. पर डे 50 आणि 1 लाख रुपयाने मी काम करू शकतो आता टीव्हीवरती आणि बरोबर. पण ते सोडून जर मी कल्याणमध्ये जाऊन उभा राहत असेल तर कल्याणकरांना आता पुन्हा संधी आहे, पर्याय आहे मी. म्हणून ते ब्रीद वाक्य मी केलं की आतापर्यंत शिंदे आणि ठाकरे कुटुंबातील वादाचे घेतले जनतेने दर्शन. आतापर्यंत ठाकरे आणि शिंदे कुटुंबातील वादाचे घेतले जनतेने दर्शन. 24 कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याणासाठी आले आहेत डॉक्टर अभिजित बिचुकले, घेऊन चिन्ह दूरदर्शन. वा वा वा. आपले लाडके मुख्यमंत्री ज्यांना भाई म्हटलं जातं, तर तुमची काय अपेक्षा आहे जनतेकडून की तुम्हाला काय म्हणून बोललं पाहिजे आणि काय म्हणून पाहिजे? नाही, मला काही म्हणून बोलायची गरज नाहीये. मला एबी दादा म्हणतात. बिग बॉस मध्ये माझं नामकरण तेच होतं. अलग लक्षामध्ये माझे कॉलेजमध्ये 11वीला असल्यापासून एबीच नाव पडलं माझं. ओके. हा, आणि ते आता सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे मला काही विशेष नाव द्यायची गरज नाहीये. आता फक्त डॉक्टर लागलं, डॉक्टर एबी एवढाच फरक झाला. नंतर आणि दादा तर काय सगळे सीएम एबी ते जनता दिल ना. बरोबर. ते काय असं तुमच्या कर्मानच तुम्हाला पद मिळत जातात. बरोबर. उठून कोणाला पद मिळत नाही. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ सुनील गावस्करांचा मुलगा रोहन नावाचा, तो क्रिकेटमध्ये कुठंच नाही, पण सुनील गावस्कर हे क्रिकेट मधले खऱ्या अर्थानं हिरो कपिल देव आणि सुनील गावस्कर हे आता जे आले
ते त्यांच्या टेक्निकल गोष्टी सुद्धा मला पटत नाहीत. कारण मला आई वडिलांनी जास्त त्या कशामध्ये धूळ लागेल शरीराला म्हणून लाडात होतो आम्ही, म्हणून ग्राउंड वरती सोडलं नाही. म्हणजे तुम्ही लहान टर्फ वरती खेळत आलाय. मी क्रिकेटर झालो असतो. नाही खेळलोच नाही आम्ही. आम्हाला घरातच सगळं उपलब्ध होतं. जे काय असेल तुमच्या गाड्या असतील, घोडे असतील, सगळं ते खेळणी घराच्या बाहेर तुम्ही फिरायचंच नाही. बाहेर जाऊन लपाछपी विट्टू दांडू वगैरे खेळायला. ते सगळे गल्लीतली जी आमच्या मित्रमंडळी होती त्यावेळची सगळे बच्चे कंपनी, आम्ही सगळे लहान होतो. आम्ही सगळे आमच्या अंगणामध्ये आमच्या घरामध्येच खेळायचो. एक शेवटचा प्रश्न थोडं पर्सनली विचारतो. काय सांगताल तुमच्या कॉलेज मधल्या अफेअर्स किंवा मैत्रिणींबद्दल किंवा मित्रांबद्दल? नाही बाबा, हे अफेअर्स वगैरे काही नाही आमचे. ते कुठं मी जाता जाता कुठेतरी बोललो होतो परवा की आमची एक मैत्रीण होती आणि ती 12वीला, मी 11वीला, आणि ती अशी समोरनं जायची नेहमी. मी उभा तिथेच असायचो. कायम एक ठरलेलं टायमिंग होतं आमचं. आणि नंतर आम्ही आत्ता भेटलो आम्ही रिसेंटली. आम्ही भेटतोयच, पण आत्ता ते आम्ही एकमेकांना बोललो. काय ती प्रोफेसर आहे आता गणिताची. अच्छा. म्हणजे कॉन्ट्रास्ट आहे. त्यांचं गणित आधीपासून व्यवस्थित होतं? नाही, गणित नव्हतं. गणित जुळलं नाही आमचं. अच्छा. आणि नाही जुळलं तेच बरं झालं. ज्यांनी 20 मध्ये 25 मध्ये लग्न केली, कुठे आहेत ती सगळी दाखवा. माझ्या पिढीतली लोक कुठे आहेत? बरोबर. हा. आणि ते काय करतात माहितीये का, आमचं लग्न झालं म्हणून आम्ही हे सोडलं, मला कलाकार व्हायचं होतं. अरे नाही तसं सोडलं, तू गिव्हअप केलंस. तुम्ही म्हणजे त्यावेळेस पासून थिएटर वगैरे करत आलाय? हो, मी नाटकांमध्येच काम करत होतो. 11वीला मी जाऊन सांगितलं काय लोकांना मला काम द्या. आपण 16 वर्षाचे होतो त्यावेळेला. लिखाण वगैरे ती आवडतं. 23 मे 1996 कविता संग्रह प्रकाशित केला. 1996? 23 माझ्या जन्माच्या 4 वर्षानंतर. म्हणजे तुला काय सांगायचंय, तू काय अजून अंड्यात आहेस का? हे सांगायचंय का दुनियेला? अंड्यात? अरे घोडा झालास तू, घोडा. थांब, काकूंना सांगतो याचं लग्न करा. कुठं मी बोंबलत फिरतोय रात्रीचा. सांगा ना या पॉडकास्ट मध्ये माझ्यासाठी मुलगी बघा. फार छान वाटलं तुमच्या बरोबर बोलून. माझ्याकडे खूप सारे प्रश्न आहेत, पण आपण लवकरच एक पॉडकास्ट करू अजून एक. पण शेवटचा एक प्रश्न आता. बोला. आकाश कुंभार आणि द AK टॉक साठी काय सल्ला देता तुम्ही? मी आलो, मैं आया यही बड़ी बात है. वैसे तो तुम्हारी पिक्चर थी कोई अंधेरी रात है. धन्यवाद आल्याबद्दल आणि तुम्हाला शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी. शाबास. माझ्या सर्व चाहत्यांना सांगेन आमचा पॉडकास्ट बघा. आणि टोरन्सला सांगतो, पाय माझा घालीन, अक्का घालीन कुठं, कुठल्या बॉकात तुम्हाला माहिती आहे.